नमस्कार. स्वयंस्वामिनी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत काजू बटाटा मिक्स चिकन. साहित्य पाहूया. त्यासाठी आपण 300 ग्रॅम चिकन घेतलं आहे. एक छोटी वाटी काजू घेतले, ते मी 2 तास भिजत घालून ठेवलेले. एक बटाटा घेतला आहे मोठा, एक वाटी ओलं खोबरं आणि 2 कांदे बारीक कापून घेतले आहेत उभे चिरून. गॅसवर मी पॅन तापत ठेवलेला. त्यामध्ये आपण आता हे कांदा घालून भाजून घ्यायचं आहे. आपल्याला हे वाटण करायचं आहे. त्यासाठी मी हे कांदा हा उभा चिरून घेतलेला पातळ, तो असा थोडा फोडून घेतला की लवकर भाजतो. मिक्स करून घेऊया. कांदा आपला हा लवकर भाजण्यासाठी त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहे, ज्याने त्यातलं पाणी लवकर मुरेल. आपण हे चिकन मालवणी पद्धतीत करत आहे, त्यासाठी हे ओल्या खोबऱ्याचं वाटण घालणार आहे. यामध्ये आपण सुकं खोबरं वगैरे काहीही वापरलेलं नाही आहे, ना कुठचा गरम मसाला वापरलेला आहे. आपण इथे मालवणी जे तिखट असतं तो मसाला इथे वापरणार आहे आणि थोडंसं गरम मसाला. इथे आपण अर्धा चमचा तेल घालून घेतलं आहे. आपला कांदा हा पटकन भाजून जाईल. थोडासा लालसर होत आला आहे. इथे आपण आता हे ओलं खोबरं एक वाटी घेतलेलं ते घालून या कांद्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. थोडंसं आपण लालसर होईपर्यंत हे खोबरं भाजून घेणार आहे. आपल्याला जास्त असं लालसर करायचं नाही आहे. हे वाटण कांद्यामध्ये थोडं मिक्स करून आपण हे आता भाजून घेणार आहे. आपलं वाटण आता हे चांगलं असं भाजून आलं आहे. आपल्याला आता हे जास्त भाजायचं नाही आहे. आपण इथे गॅसची फ्लेम ही बंद करून घेतली आहे. आता हे वाटण थंड करून आपण बारीक वाटून घेणार आहे. आपण हे चिकन या सर्कलमध्ये करणार आहे. हे सर्कल मी गावून घेऊन आलेली, ते गॅसवर मी गरम करायला ठेवलेलं. छान असं गरम झालं आहे. त्यामध्ये आपण आता इथे 4 चमचे तेल घालून घेतलं आहे. आपण ह्या सर्कलमध्ये हे चिकन करतो आहे. त्या सर्कलमध्ये जो मातीचा वास असतो तो छान असा चिकनला येतो. इथे मी मीडियम आकाराचा एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला तो फोडणीला घातला आहे. एक तेजपत्त्याचं पान. आपण आता ही फोडणी चांगली अशी भाजून घ्यायची आहे लालसर होईपर्यंत. या सर्कलमध्ये कुठचीही भाजी किंवा कुठचाही पदार्थ केला खूप सुंदर होतो. इथे आपली आता ही फोडणी छान भाजून आली आहे. इथे आपण हिरव्या मिरचीची पेस्ट घातली आहे. ही पेस्ट मी 2 चमचे घातली आहे. हिरवी मिरची, पुदिना आणि कोथिंबीर अशी वाटून घेतलेली ही पेस्ट आहे. त्यानंतर आपण इथे 2 चमचे आलं लसूणची पेस्ट घातली आहे. ही आपण छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. आलं लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरचीचा जो उग्रट वास आहे तो संपूर्ण गेला पाहिजे. त्यासाठी आपण 2 मिनटं ही छान अशी परतून घेणार आहे. फोडणी आता छान अशी भाजत आली आहे. इथे आपण आता मालवणी 3 चमचे तिखट घालणार आहे. हे मालवणी तिखट आहे. आमचं तिखट हे खूप जास्त तिखट असल्याकारणाने मी इथे 3 चमचे घातलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे तुम्हाला कसं तिखट हवं त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता, कारण मी हिरवी मिरचीसुद्धा आहे तर तिखट होऊ शकतं जास्त, म्हणून मी इथे 3 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. हे आता छान असं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलं आहे. इथे आपण हे 300 ग्रॅम चिकन घेतलेलं. इथे आपण हे 300 ग्रॅम चिकन घेतलेलं. चिकन आपण फक्त स्वच्छ धुवून असं ठेवून दिलेलं 5 मिनटं. आपण हे चिकन सर्व आता घालून घेतलं आहे. त्यानंतर आपण इथे काजू घेतलेले 1 वाटी छोटी, ते 4 तास भिजत घालून ठेवलेले, तेही सर्व इथे घालून घेतले आहेत. चिकनला आपण कुठचाच मसाला असा लावून ठेवलेला नव्हता, फक्त चिकन धुवून असं ठेवून दिलेलं. त्यानंतर आपण एक मीडियम आकाराचा मोठा असा बटाटा घेतलेला, त्या बटाट्याचे असे उभे काप करून घेतलेले, तेही आपण इथे घालून घेतले आहेत. आता आपण हे सर्व मसाला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण पाणी जरासुद्धा वापरलेलं नाही आहे. चिकनला जे पाणी सुटणार आहे त्यामध्येच आपण हे शिजवून घ्यायचं आहे. चिकन आता हे सर्व मसाल्यामध्ये छान असं मिक्स झालं आहे. इथे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. तुमच्या अंदाजे तुम्ही मीठ घालू शकता. मी इथे वाटण करताना कांदा भाजतानाही मीठ घालून घेतलेलं, त्या कारणाने मी अंदाजेच इथे मीठ घातलं आहे. आता हे झाकण ठेवून आपण 20 मिनटं असं शिजवून घेणार आहे. त्यानंतर आपण हे जे वाटण केलेलं ते गार झालं आहे,
ते आपण आता हे मिक्सरला असं बारीक वाटून घेतलं आहे. आपण वाटणामध्येही कोणता गरम मसाला वापरलेला नाही आहे. आपली 20 मिनटं झाली आहेत. आपण चिकनवरचं झाकण काढून पाहूया. छान असं चिकनला वास सुटला आहे. चिकनचं जे आपण ह्या सर्कलमध्ये करतो आहे मातीच्या, त्या मातीच्या सर्कलचाही खूप असा सुंदर वास सुटला आहे. आपण गॅसची फ्लेम मंद करून हे आता ढवळून घ्यायचं छान असं. बटाटाही छान उकडून आला आहे. थोडा त्याला मसाला चांगला लागला पाहिजे म्हणून मी थोडं ढवळून घेते 5 मिनटं. आपलं ढवळून झालं आहे. इथे परत आपण झाकण ठेवून आणखीन 10 मिनटं चांगलं शिजवून घेऊया. आपली 10 मिनटं झाली आहेत. मस्तपैकी असं वाफ येते बघा. हे चिकन असंसुद्धा छान लागतं. यामध्ये आपण ओलं खोबरं नाही घातलं तरी खूप सुंदर लागतं. इथे आपण आता हे जे वाटण करून घेतलेलं ते सर्व घालून घेतलं आहे. वाटण आता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. इथे जर तुम्हाला असं सुक्कं चिकन करायचं असेल तर यामध्ये पाणी घालू नका. हे असंसुद्धा सुक्कं 10 मिनटं आणखीन शिजू दिल्यानंतर असं जी बटाट्याची भाजी असते त्याप्रमाणे हे सुक्कं चिकन होऊ शकतं. पण मला इथे रस्सा पाहिजे आहे तर त्यासाठी मी इथे पाणी घालणार आहे. आपण आता हे खोबरं सर्व चिकनला छान असं मिक्स करून घेतलं आहे. मस्त असं त्या सर्कलचा मातीचा वास असा छान असा येतो आहे. जे आपण वाटण वाटून घेतलेलं त्या वाटणाच्या भांड्यामध्येच 2 कप पाणी घालून आपण इथे घालून घेतलं आहे. हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला आणखीन जर रस्सा हवा असेल तर तुम्ही यामध्ये पाणी वाढवू शकता. कारण हा रस्सा पण असा नुसता पिऊन खाण्यासाठी खूप छान लागतो. ज्यांना कोणाला सर्दी वगैरे झाली असेल तर हा चिकनचा रस्सा असा करून पातळसा तुम्ही पिऊ शकता. आपलं चिकन थोडं असं घट्ट वाटतं आहे. थोडंसं पातळ झालं पाहिजे रस्सा. त्यासाठी मी थोडं अर्धा कप पाणी घातलं आहे आणि 10 मिनटं चांगलं उकळून घेतलं आहे. आपल्या चिकनला बघा छान असा कलरही आला आहे. इथे आपण 1 चमचा चिकन मसाला घातला आहे. बाकी कुठचाही आपण गरम मसाला याच्यात वापरला नाही आहे, खडा मसाला. हे मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्या चिकनला छान असा या सर्कलचा वास येतो आहे मातीचा. चिकन आपण आता हा 10 मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे कारण गरम मसाला आपण घातला आहे चिकनचा. आपण गॅसची फ्लेम मंद ठेवलेली. 10 मिनटं आपली झाली आहेत. आपलं बघा चिकन छान असं कलर आला आहे. तुम्ही जर कुठे आजूबाजूला अशी मातीची भांडी विकत मिळत असतील तर नक्की ती विकत घ्या आणि त्यामध्ये अशा रेसिपी करा. खूप छान अशा ह्या रेसिपी लागतात. आपलं चिकन तयार आहे. चिकनला असा सुंदर असा वास सुटला आहे. चिकन आपलं हे खाण्यासाठी तयार आहे. इथे आपण थोडीशी अशी वरून कोथिंबीर घालून घेतली आहे. त्यानंतर आपण आता इथे गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे. आपलं चिकन तयार आहे. तुम्हाला कुठे जर अशी मातीची भांडी मिळत असतील विकत तर तुम्ही नक्की घरी आणून ही रेसिपी अशी करून पहा. साध्या सोप्या सामानात. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.